कंकाल बाबा एक नरभक्षक पिशाच्य होते आणि आता त्यांना सापासारखी काट टाकून अमरत्व माझ्यामुळे प्राप्त होणार होतं. या चित्रविचित्र गोष्टीनं भरलेल्या जगात, विशेषतः भारतात, असे अनेक अघोरी तांत्रिक, मांत्रिक आणि साधू आहेत. ते आपल्या विद्येच्या बळावर मृत्यूला हरवून हजारो वर्ष जगून आपली योगसाधना पुरी करतायत. या सगळ्यांना काळवेळाचं बंधन नसतं. काळ त्यांच्यासाठी थांबलेला असतो आणि वेळ त्यांच्यासाठी पुढे सरकतच नाही. परंतु त्या कोणाची अवचित ओळख एखाद्या वेळेला जगाला होते आणि नंतर हे जरा भयानक थक्क होऊन जातं. परंतु बहुतेक करून हे अमानवीपणानं जागरूक असलेलं वेगळं विश्व जगापासून नेहमी अलिप्त राहिलंय आणि नेहमी राहील. माझ्या या सोनसळी कादंबरीतून कंकालबाबांची ओळख मात्र जगाला होईल. कंकालबाबांना कळलं होतं त्याच्या शेवटच्या बळीच्या आजोबांकडनं त्यांना धोका आहे, म्हणून त्यांनी सगळ्यात आधी केदार भटांकडनं ओंकारेश्वराची माहिती काढली होती. त्यांना कळलं होतं त्या भटाचं पवित्र अदृश्य अस्तित्व त्याच्या त्या नातीला जरासुद्धा धक्का लावू देणार नाही. एवढंच नव्हे तर त्याच्या प्रभावामुळे मृत्यूयोग असूनसुद्धा ती मुलगी जगलेली होती. वास्तविक कंकालबाबाचं तसं वय झालं होतं. कालीची एकत्रित शक्तीची विद्या घेतल्यावरही ते तरुण होणार नव्हते, पण आता ते ज्या स्थितीत आहेत त्याच स्थितीत ते हजारो वर्ष जगणार होते. त्यामुळे हा बळी असा हातचा घालवून त्यांना 20 वर्ष आणखीन थांबून अधिक वृद्ध होऊन जगायचं नव्हतं. त्यासाठी ते आपल्या सर्व शक्तीनिशी त्या ओंकारेश्वर भटाचा बंदोबस्त करणार होते. परंतु प्रेतयोनीतून आलेले कंकालबाबा ओंकारेश्वरांना ओळखायला चुकले होते. त्यांना कळायला हवं होतं एखादं पवित्र अस्तित्व 10 अशुभ शक्तींपेक्षा कितीतरी पटींनी प्रबल असतं आणि ते सहजपणे कुठल्याही अशुभ शक्तीचा नाश करू शकतं. ओंकारेश्वरांचं अस्तित्व तसंच प्रबल होतं, पवित्र होतं. ते कुठल्याही अशुभाचा नाश करू शकत होतं. सोमवार उजाडला होता. निंबाळकरांच्या 2 मोटारी रविवारी अगदी पहाटे अंजनगावहून सुटल्या होत्या. त्या दुपारपर्यंत राजापूरला आमच्या घरी पोचणार होत्या. त्या दिवशी माझा आणि आईचा डावाडोळा सतत उडत होता. तर रात्री मंजीला मी त्या फुलबागेत फुलं तोडताना त्या बागेतच नाहीसे झाले असं स्वप्न पडलेलं होतं. सकाळी उठून रडणाऱ्या माझ्या मंजीला आजी सावरून घेत म्हणाली, "अगं म्हणजे तुझी ताई लग्न झाल्यावर दूर जाणार आहे सासरी, म्हणून तुला ते स्वप्न पडलं." परंतु मी त्यावेळी बघितलं आमच्या सगळ्या घरावर एक भयानक ताण आलेला होता. घरातले सर्वजण काही काही करताना चुकत होते आणि नंतर माझ्याकडे बघून हळूच आपले डोळे टिपत होते. वेळात वेळ काढून मला कुरवाळत होते. तर काही काम नसताना सुद्धा बाबा मला उगीचच सारखं अंगणातनं हाकारत बसले होते आणि येशा मंजी माझ्या जवळजवळ घुटमळत होते. त्या सगळ्यांची मनस्थिती मला कळत होती, पण मला हे कळत नव्हतं की बाबा माझ्या लग्न करण्याच्या मागे का लागलेत. मला हे सगळं नको होतं. मला माहिती होतं की मी माझं घर, माझी माणसं, माझे मुके सोबती या सगळ्यांना सोडून 1 मिनिटसुद्धा राहू शकणार नाही. तरी मला ह्या सगळ्यांसाठी हे घर सोडावं लागणार होतं, हे सुद्धा तितकंच खरं. निंबाळकर मंडळी त्या मोठ्या प्रवासाला फार वैतागली होती. इथे येण्या अगोदर कंकालबाबांनी धनाजीरावांना आणि सगळ्या निंबाळकर मंडळींना सांगितलं होतं की ह्या लग्नात मुलीच्या आजोबामुळे अनेक अडथळे यायचा संभव आहे, तरी सगळ्यांनी सावध राहावं. तसंच त्यांनी निंबाळकरांच्या देवघरात ठेवलेल्या योगिनीच्या मूर्ती आणि कालीची मूर्ती काढून त्या जागेवर तुळजापूरच्या भवानी देवीची मूर्ती ठेवली होती. ते सगळ्या निंबाळकरांना म्हणाले की त्या मुलीच्या घरच्या मंडळींना तुमचं घराणं शिवाजी महाराजांच्या अगदी जवळचं होतं असं सांगा. तुमचे वंशज दादाजी कोंडदेवाच्या घराण्याचे आहेत म्हणून सांगा. अशा वतनदार घराण्यामुळे साधा भट त्या आलेल्या स्थळाला कधी नाकारू शकत नाही हे कंकालबाबांना माहिती होतं आणि ही सगळी तयारी करून ते आमच्याकडे यायला निघाले होते. माझी सकाळीच आंघोळ आटोपली होती. आईनी आणि माईनी घरातल्या सगळ्यांचं घाईघाईनं चहा फराळाचं आटोपलं होतं. माझ्या आईनी आणि माईनी सगळं घर अगदी छान नटवून सजवून ठेवलं होतं.
बाबा आत येऊन आईला म्हणाले, "वत्सला, तुम्ही सोनीला तयार करा. तुम्ही सुद्धा तयार व्हा. आता 10 वाजत आले. ती मंडळी कुठल्याही क्षणी इथे पोहोचू शकतात." आई मला घेऊन आत गेली. तिने मला बाबांनी आणलेला जांभळा शालू नेसवला. ती माझे केस बांधत असताना मी आईला रडवेल्या आवाजात म्हणाले, "अगं आई, हे का? हे सगळं कशासाठी? मला खरंच अगदी तुझ्या गळ्या शपथ लग्न करून तुम्हापासनं दूर जायचं नाहीये. मला फार भीती वाटतेय ग आई." आई काही न बोलता मला जवळ घेऊन डोळे पुसायला लागली. तेव्हाच माई मला आईचे दागिने घालत म्हणाली, "सोने, माया वराडाला म्या पण लय घाबरलो होतो. पण मग हा वराड झाला आणि मला समजा ग्वाड लागला बघ. अगो तुला पण लागन." तेव्हा आजी आली आणि आईला म्हणाली, "वत्सले, आता पुरे तुझं डोळं पुसणं. अगोदर तुझ्या पोरीला त्या चूल बोक्याला नीट सांभाळ. नाहीतर त्याला त्या मंडळींच्या समोर तू तुझ्या कमरेवर घेऊन बसशील. काय आहे, काही काही लोकांना कुत्री मांजरं आवडत नाहीत ना, म्हणून म्हटलं ग." आमच्या घरातले सगळेजण अगदी दिवाळीच्या दिवशी नटावं ना त्याप्रमाणे सजले होते. मंजीनी नवीन परकर पोलकं घालून केसात फुलांची वेणी माळली होती, तर येशानं आपली खास जरीची टोपी, नवीन कपडे घातले होते. आमच्या यशवंतलाही जरीची टोपी आणि नवीन कपडे घातले ना की तो एकदम मोठा होत असे. आणि ह्याही परिस्थितीत दोनदा यशाची टोपी उडवून मी आणि मंजी हसत बसलो होतो. बाबांनी पांढऱ्याला मागच्या अंगणात बांधून ठेवलं होतं. जाईजुईंनी बाहेर येऊ नये म्हणून देवघराची खिडकी आणि दार बंद करून त्यांना चुरमुऱ्याचा लाडू आईने दिला होता. तरी त्या दाराशी येऊन चिवचिवतच होत्या. आजी त्यांना गप्प बसायला बाहेरनं ओरडून सांगत होती. त्यावेळी क्षणभर माझी आजी त्या दाराशी स्तब्ध उभी राहिली. मी हलकेच तिच्याजवळ जाऊन म्हटलं, "आजी, तुला ती आठवण आली ना? तू मला अशीच या खोलीत कोंडून ठेवायचीस ती?" आणि आजीने धो धो रडत मला जवळ घेतलं. माझ्या बाबांना एका गोष्टीचं समाधान वाटत होतं की प्रतापरावाची कुंडली शुभ आहे, त्यांना मंगळ नाही आहे. असंच स्थळ बाबांना हवं होतं. पण आपल्या वडिलांच्या नकारामुळे ते थोडे अस्वस्थ मात्र नक्की होते. साधारण 12:30 वाजता आमच्या कृष्णकमळाच्या फाटकाजवळ 2 काळ्या लांबलचक मोटारी येऊन उभ्या राहिल्या. त्यावेळी बाबा, केदार काका आणि दादूबाबा जुईच्या मंडपात बसून निंबाळकरांची वाट बघत होते. ते सर्वजण उठून घाईघाईनं आमच्या फाटकाजवळ येऊन उभे राहिले. तेव्हा येश्या पटकन बाबांच्या जवळ जाऊन उभा राहिला होता. केदार काका लगेच फाटकातनं बाहेर निंबाळकरांचं स्वागत करायला गेले होते. आम्ही सर्वजण घरातनं त्या मोटारींकडे बघत उभं होतो. त्यावेळी मला एक विचित्र अशी भयंकर भावना होत होती. सारखं वाटत होतं जोरात ओरडावं किंवा जोरात भडभडून उलटी करावी. मी आजी, माई, आई आणि मंजीकडे बघितलं. त्या कोणाचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. तसं स्वतःला सावरून मी सुद्धा त्या मोटारीकडे बघायला लागले. ती पहिली मोटार फाटकाच्या अगदी समोर उभी राहिली होती. त्या मोटारीतून एक उंच धिप्पाड बांध्याचे सावळे ग्रहस्थ उतरले होते. त्या व्यक्तीनं उतरल्याबरोबर आपल्या हातातली सिगरेट पायाखाली चुरगळून केदार काकांकडे बघून हात हलवला. तसे केदार काका पुढे धावले. त्या ग्रहस्थांनी डोळ्यावर काळा उन्हाचा चष्मा घातला होता. अंगात मखमली सफेद शर्ट आणि धोतर नेसलं होतं. संपूर्ण टक्कल असलेल्या त्यांच्या शर्टाची बटणं हिऱ्यांची असावीत. ती उन्हात त्यांच्या बोटातल्या अंगठीबरोबर चमकत होती. त्यांची जाड सोनसाखळी त्यांच्या छातीवर रुळून चमकत होती. ते ग्रहस्थ मोटारीतून खाली उतरल्यावर त्यांनी आपल्या हातातली काळी नक्षीदार मूठ असलेली काठी जमिनीवर टेकवली आणि ते त्यावर ऐटीत रेलून उभे राहिले. आता आमचे दादूबाबा, माझे बाबा फाटकाजवळ उभे होते. तरी त्यांच्याकडे ढुंकून देखील न बघता ते आता मोटारीकडे बघत होते. आता त्यांनी आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढला होता आणि मंजी त्यांना बघत म्हणाली, "आजी, हे धनाजी निंबाळकर ताईचे सासरे असावेत." मी पटकन म्हणाले, "म्हणजे गप्पा, अजून ते माझे सासरे झालेले नाही आहेत." मी असं म्हणत असताना त्याच मोटारीतून 2 स्त्रिया खाली उतरल्या. त्यातली एक स्त्री जरा वयस्कर होती, दुसरी बरीच तरुण होती. त्या तरुण स्त्रीनं डोळ्यांवर काळा उन्हाचा चष्मा घातला होता, तर दुसरी वयस्कर स्त्री चांगली उंच जाडजूड होती.
सावळ्या वर्णाच्या त्या स्त्रीनं उभ्या काष्ट्याचं लाल जरीकाठी लुगडं नेसलं होतं. तिच्या खांद्यावर गुलाबी फुलाफुलांची शाल पांघरलेली होती. एखाद्या पेशवाईणीसारखी ती दागिन्यांनी मढलेली होती. घारे डोळे आणि सरळ नाक असलेली ती बाई कठोर हृदयाची असावी हे स्पष्ट कळत होतं. आपल्या पातळ केसांचा मधोमध भांग पाडून तिने त्याचा सुपारी एवढा घट्ट आंबाडा बांधला होता. ती उतरल्यावर तिने आपले जाड ओठ दुमडून त्या ग्रहस्थाकडे नापसंतीनं बघत आपली मान उडवली आणि आमच्या फाटकाकडे बघितलं, पण ती माझ्या बाबांकडे किंवा दादूबाबांकडे बघून ओळखीचं हसली नाही. ती वारंवार आपली शाल आणि आंबाडा चाचपत कपाळावर आठ्या घालून इकडे तिकडे बघत त्या ग्रहस्थांशी काही बोलायला लागली होती. जेव्हा पुढे आलेल्या केदार काकांकडे तिने बघितलं, ती त्यांच्याशी सुद्धा ओळखीचं हसलं नाही. हे सगळं बघून माझी आजी म्हणाली, काय शिष्टबाई आहे ही. तशी मंजी आजीकडे बघत म्हणाली, आज्जे ही रेवती निंबाळकर असावी. आजी मंजीला दाटत म्हणाली, म्हणजे अगं मोठ्यांना एकेरी नावानं संबोधू नये, रेवती काकू म्हण. मंजी हसली आणि म्हणाली, मग आज्जे ती रेवती काकू निंबाळकर असेल. आजी ही हसत म्हणाली, आता ठीक बोललीस. आजीचं आणि मंजीचं हे चाललं असताना ती दुसरी स्त्री त्या दोघांजवळ आली. ही तरुण स्त्री उंच सडपातळ बांध्याची लख्ख गोरी होती. तिचं तोंड लांबुडकं, नाक पोपट नाक होतं. या स्त्रीने सफेद भारी साडी नेसून त्यावर बिनबाह्याचं पोलकं घातलं होतं. तिच्या अंगावर अगदी मोजके दागिने होते. या स्त्रीनं सुद्धा आपल्या पातळ केसांचा एखाद्या साधूनं बांधावा तसा बुचडा अगदी वर बांधला होता. ती स्त्री कमालीची धूर्त आणि अत्यंत गर्विष्ठ दिसत होती. मंजी म्हणाली, आज्जे ही भानुमती काकू असावी. आजी म्हणाली, म्हणजे तुला काय त्यांची नावं माहिती. मंजी हसत म्हणाली, आज्जे या मंडळींची घरात इतकी चर्चा होत होती की मी आता तुला त्या दुसऱ्या मोटारीतून उतरतील तेव्हा प्रतापराव, वसंत आणि कंकाल बाबा सुद्धा दाखवीन. आजीने हसत हसत मंजीचा गालगुच्चा घेतला. ते ग्रहस्थ, त्या दोन बायका आता आपापसात बोलत त्या दुसऱ्या मोटारीकडे बघत उभे होते. त्यांना एवढं सुद्धा कळत नव्हतं की या घराचा मालक एवढा फाटकाजवळ उभा आहे, त्याच्याशी पुढे जाऊन 4 शब्द बोलावेत. आजीला त्यांचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. ती चटकन आईला म्हणाली, वत्सले या लोकांना आत यायला काय होतंय ग. आणि तो मेला केदार उगाच कशाला त्या माणसांसमोर लवत उभा राहिलाय. आणि तेव्हाच त्या दुसऱ्या मोटारीचं दार उघडून एक उंच धिप्पाड आणि चांगला जाडजूड असा एक तरुण खाली उतरला. तसे केदार काका त्या तरुणाजवळ धावले होते. आजी पुन्हा वैतागून म्हणाली, वत्सले या केदारच्या हातात ओवाळणी ताट द्यायला हवं होतं बघ. मेला सगळ्यांच्या जवळ धावतोय, पण ती शिष्ट माणसं जरासुद्धा त्याची कदर करत नाही आहेत. मला कळलं आजीला ती माणसं नाही आवडलेली. मला त्या क्षणी फार बरं वाटलं होतं, कारण माझ्या लग्नाचा निर्णय बाबांपेक्षा आजीचा महत्त्वाचा होता. तो उतरलेला तरुण निमगोऱ्या वर्णाचा होता. त्यांनी घट्ट मखमली झब्बा सलवार घातली होती आणि आपले लांब दाट केस त्यांनी भांग न पाडता मागे वळवलेले होते. त्या तरुणानं मोटारीतून उतरल्यावर एका यशाच्या वयाचा मुलगा मोटारीतनं खाली उतरला. तसं त्या तरुणानं त्या मुलाचा हात घट्ट धरला. तो मुलगा अपंग होता, फेंगडा चालत होता. त्याची ती यशासारखी जरीची टोपी घातलेली आणि त्यातलं ते मोठं डोकं सतत होय होय म्हटल्याप्रमाणे हालत होतं. त्याचा डावा हात पांगळा होता. तो तरुण त्या मुलाला सांभाळत त्या उभ्या असलेल्या मंडळींजवळ गेला आणि मंजी म्हणाली, आजी हे प्रतापराव आणि ते वेडं ध्यान वसंता. त्या तरुणानं सुद्धा काळा चष्मा घातला होता. आता धनाजी निंबाळकरांचे वाघाचे घारे डोळे मोठे होते, तसेच रेवतीबाईंचे डोळे घारे होते, पण भानुमतीचे आणि त्या तरुणाचे डोळे चष्म्या आड गेल्यामुळे ते दोघं घारे आहेत का काळ्या डोळ्यांचे आहेत हे कळायला काही मार्ग नव्हता. अचानक मला एकदम जाणवलं की त्या समोर उभ्या असलेल्या मोटारीच्या बंद काचेतून कोणाची तरी आरपार नजर माझ्यावर खेळली आहे. मी विलक्षण अस्वस्थ झाले. आता ती सगळी मंडळी त्या मोटारीकडे बघत ताटकळत उभी होती आणि आतली ती व्यक्ती माझ्याकडे पाहत होती. म्हणजे मला तसं जाणवत होतं. आजी म्हणाली, आता आणखीन कोण लपलंय त्या मोटारीत, मेले उतरत का नाहीत.
तेव्हाच केदार काका त्या मोटारीजवळ धावले होते आणि नंतर त्या मोटारीचं दार सावकाश उघडलं गेलं आणि आम्ही सगळे दचकलो. त्या मोटारीतून अगदी वाकून उतरलेली व्यक्ती जवळजवळ 6-7 फूट उंच, श्वेतवर्णाची सडपातळ होती. त्याची लांबलचक लाल दाढी त्याच्या छातीवर रुळत होती. त्यांनी आपले लांब लाल केस पाठीवर मोकळे सोडले होते. ते केस वाऱ्यावर उडत असताना मनात उगाचच दहशत निर्माण करत होते. त्या व्यक्तीच्या अंगात लांब लाल रंगाची कफनी होती. त्या लाल कफनीच्या मधले त्या व्यक्तीचे हात विलक्षण लांब, म्हणजे जवळजवळ गुडघ्याच्या खाली लोंबकळत होते. त्या व्यक्तीने आपल्या दोन्ही कानात लाल रंगाच्या कसल्या धातूच्या भिगबाळ्या घातल्या होत्या आणि त्या भिगबाळ्यांना सुद्धा लाल खडे लावले होते. त्यामुळे उन्हातून ते येताना त्या भिगबाळ्या हालून त्याचा उजेड त्याच्या निमुळत्या तोंडावर पडून एक प्रेत चालतंय असा उगाचच भास होत होता. त्या व्यक्तीचा वर्ण अगदी पिठासारखा गोरा, परंतु फिकट, अंगात रक्त नसल्यासारखा होता. काळ्या रुद्राक्षाची माळ त्यांनी आपल्या गळ्यात घातली होती आणि तशीच एक माळ त्यांनी कमरेभोवती गुंडाळली होती. त्या व्यक्तीची सगळ्यात भयानक गोष्ट ही होती की ते म्हणजे त्यांचे डोळे. त्यांचे डोळे एखाद्या मेलेल्या माणसासारखे स्थिर आणि सफेद रंगाचे होते, म्हणजे त्यात काळी बुबुळं अशी नव्हतीच. त्या डोळ्यांची उघडझाप होत नव्हती, तर ते डोळे एकदम स्थिर होते. हे त्यांच्या डोळ्याच्या आकरीत आम्हाला ते जवळ आल्यावर जाणवलं होतं. ते प्रेत त्या मोटारीतून उतरलं आणि सर्वत्र निलगिरीचा वास सुटला. मंजी आजीचा हात घट्ट धरत म्हणाली, आजी, हे उतरलेलं प्रेत त्या कंकाल बाबाचं आहे. त्यावेळी आईनी आणि माईनी अभावितपणे घाबरून मला जवळ घेतलं. मी पाहिलं, आमचे फाटकाजवळ असलेले दादूबाबा आणि बाबासुद्धा त्या कंकाल बाबांना बघून दचकले होते. यशानं घाबरून मंजीसारखा बाबांचा हात घट्ट धरला होता. इकडे आमची आजी म्हणाली की, वत्सले बाई, काय भयानक मनुष्य आहे हा, रामा रामा रामा, आणि अशा घरात माझी सोनी द्यायची. मी म्हणाली, आजे, मला ती माणसं आवडली नाहीत हा. आजी पुटपुटली, बघूया शंभू काय म्हणतोय. आता तसं बघता एखाद्या स्थळाकडे बघताना वरपक्ष किंवा वधूपक्ष नेहमी त्या स्थळाच्या उणीवा बघतात आणि आमचं तसंच झालं होतं. मला मात्र त्या कंकाल बाबांना बघून माझ्या स्वप्नातलं ते लाल कपड्यातलं आकृत आठवलेलं होतं. हे कंकाल बाबा फक्त माझ्यासाठी इथे आलेत अशी एक विचित्र भावना मला व्हायला लागली. निंबाळकर मंडळी आणि विशेषतः ते प्रतापराव मला मुळीच आवडले नव्हते आणि हे सगळं मी माझ्या आजीला सांगणारच होते. ती सगळी निंबाळकर मंडळी कंकाल बाबा गाडीतनं उतरले तसे त्यांच्याबरोबर बोलत बोलत आमच्या फाटकाच्या जवळ यायला लागले. आणि एकदम त्या फाटकाजवळ आलेल्या कंकाल बाबांना कोणीतरी जोरात समोरच्या मोटारीवर ढकललं आणि आमचा कधी नाही तो हिरव्या त्यांच्यावर झेप घेऊन त्यांना टोचायला लागला. बाबा एकदम पुढे धावले, पण ते कंकाल बाबा स्वतःला सावरत हसत म्हणाले, अहो, मला प्राणी घाबरतात. माझा पाय थोडा सरकला आणि मी पडलो, पण आता ठीक आहे मी. आजी म्हणाली, वत्सले, त्या मेल्याचा आवाज सुद्धा बघ कसा बसकाय. मला मात्र त्यावेळी वाटत होतं की त्या कंकाल बाबांना कुणीतरी आमच्या फाटकातून आत येऊ देत नव्हतं. हे कंकाल बाबांना सुद्धा जाणवलं. ते निंबाळकर मंडळी मात्र त्या कंकाल बाबाच्या पडण्यानं एकदम त्यांना सावरून फाटकातनं आत घेऊन आली. मी आणि मंजी मागच्या दारात जाऊन खो खो हसत सुटलो. मी मंजीला म्हणाले, म्हणजे ते कंकाल बाबा पडले तेव्हा त्यांची कफनी वर गेली असती तर. आम्ही पुन्हा हसत असताना आई बाहेर येऊन म्हणाली, अगं सोने, म्हणजे गप्प बसा, ती मंडळी आत आली आहेत, चला आत बरं. आम्ही हसत हसत आत आलो आणि तेव्हाच आमचा पांढऱ्या मागीलदारी कुणी मारल्याप्रमाणे एकदम भेसूरपणे रडायला लागला. या सगळ्या गोंधळात बाबा आत आले आणि म्हणाले, आई, अगोदर त्या पांढऱ्याला गप्प कर आणि तुम्ही सगळेजण आत या, त्या सगळ्यांची ओळख करून घ्या. एवढं सांगून बाबा घाईघाईत बाहेर निघून गेले. ती निंबाळकर मंडळी येऊन बाहेर दिवाणखान्यात बसली होती आणि बाबा, दादूबाबा, केदार काका आणि येशा त्यांच्यासमोर बसलेले होते. तेवढ्यात मंजीनी सगळ्यांच्या समोर पाण्याचे पेले, तांबे आणि गूळ नेऊन ठेवला होता. ते धनाजी निंबाळकर एकदम बाबांना म्हणाले,
हे बघा शंभूराव, आता आमची पाहुणचार करायची औपचारिकता सोडा, आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. मी धनाजी निंबाळकर. आमचं घराणं शहाजी भोसले म्हणजे छत्रपती शिवरायांचे वडील ना, त्या काळचं. आमचे पूर्वज सर्व शहाजी राजांच्याकडे आणि नंतर शिवाजी राजांच्या पदरी त्यांच्या दरबारात होते. आणि माझ्या आजीनं मूर्खासारखी आपली मान वाकवून ती काही तोंडातल्या तोंडात पुटपुटली होती. का कोणास ठाऊक ते धनाजी निंबाळकरांचं बोलणं मला कृत्रिम आणि खोटं वाटत होतं. नंतर धनाजीराव त्या वयस्कर बाईकडे बघून म्हणाले, या आमच्या ग्रहलक्ष्मी रेवती निंबाळकर. त्या बाईनी कृत्रिम हसत आमच्या आजीकडे बघितलं. धनाजी निंबाळकर पुढे म्हणाले, हे आमचे सुपुत्र प्रतापराव निंबाळकर. आणि त्या तरुणानं आपला डोळ्यांवरचा चष्मा काढून आमच्याकडे बघितलं. त्या तरुणाचे ते बेडकासारखे बटबटीत घारे डोळे तो तरुण अगदी नालायक आहे, व्यसनी आहे हे दर्शवत होते. निंबाळकर म्हणाले, आता हे आमचे सुपुत्र हवेलीचा सगळा कारभार बघतात. तशी त्याला पर्यटनाची, देवळातल्या भजन कीर्तनाची फार आवड आहे. आमच्या हवेलीत दर 8 दिवसांनी भजनी मंडळींचा मुक्काम असतो, फक्त आमच्या प्रतापरावांसाठी. हे ऐकून आजी पुन्हा काही वाकून पुटपुटली. ते सगळं माझ्यासाठी फार महाभयंकर होतं. नंतर हसत खाली डोकं घातलेल्या प्रतापरावांकडे बघत ते म्हणाले, अहो, याला अनेक गावातली परगावातली स्थळं आली, पण ह्याला एक सुद्धा स्थळ पसंत पडलं नाही. याला इंद्राच्या दरबारातली मेनका उर्वशी हवी होती आणि गावातल्या पोरी केसाला मणभर तेल चोपडलेल्या. आणि अचानक आमच्या मोरू भटानं तुमच्या सुपुत्रीचा सोनसळीचा फोटो आम्हाला दाखवला आणि आमचा प्रताप अक्षरशः तिच्यासाठी वेडा झाला बघा. अहो, तो तुमच्या मुलीच्या अकंठ प्रेमातच पडलाय म्हणा ना. अहो, मी तुमच्या सोनसळीची कुंडली बघितली, तिची जन्मकथा ऐकली. वास्तविक ती प्रतापसाठी फार अयोग्य आहे. मला माफ करा, मी सत्य ते सांगतोय, पण आमचा प्रताप काही ऐकायला तयार नाही. तो एवढंच म्हणतो, माझ्या शुभपत्रिकेनं मी तिची कुंडली बदलून शुभ करीन, पण ही मुलगी मला पाहिजे. तसे माझे बाबा कधी नाही ते प्रसन्नपणे त्या खोटं बोलण्याला हसले. निंबाळकर पुढे म्हणाले, प्रताप आमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला जे पाहिजे ते द्यायचं आमचं कर्तव्य आहे. अहो, काय म्हणतात ना त्याला, पितृकर्तव्य आणि मातृकर्तव्य तेच ते. आमच्या या कुलगुरूच्या आगमनानंतर ते प्रतापला म्हणाले की तुझ्या मनासारखं होईल, कारण आमचे गुरुजी अशा प्रसंगी न बोलता सुद्धा येतात. त्यांचा हा कौल आमच्या घराण्याला आहे. नंतर ते कंकाल बाबांकडे बघत म्हणाले, हे वास्तविक आमच्या घराण्याच्या परंपरेप्रमाणे आमचे कुलगुरू झाले. खरं तर आमचं घराणं दादोजी कोंडदेवांच्या घराण्याचं, जे शिवाजी महाराजांचे गुरु, त्यांचे हे वंशज. माझ्या आजीनं पुन्हा काहीतरी पुटपुटत आपली मान वाकवली. निंबाळकर पुढे म्हणाले, हे शिवाजी महाराजांचं परमदैवत भवानी देवी याचे परमभक्त. वास्तविक हे आमच्या हवेलीत नसतात, दूर काशीला कुठेतरी मठाश्रमात राहतात. आमच्याकडे काही कार्य निघालं की त्यांना ते आपोआप जाणवतं आणि ते न बोलवता असे येतात. यामुळे याच्या अनुपस्थितीत आमच्या घरची देवपूजा वगैरे सगळं मोरू भट सांभाळतात. आता हे प्रतापच्या लग्नापर्यंत इथेच राहणार मुक्कामी. बाबांनी हसत कंकाल बाबांकडे बघितल्यावर ते म्हणाले, ही माझी वहिनी भानुमती. त्या तरुणबाईनं आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढून आपली मान हलवली, तेव्हा तिचे ते पिंगट डोळे मला तरी फार क्रूर वाटले होते. निंबाळकर पुढे म्हणाले, या आमचे धाकटे बंधू पिराजी निंबाळकर याच्या पत्नी भानुमती. आमचे बंधू 3 वर्षापूर्वी घटसर्पानं वारले. या दोघांना एकच अपत्य म्हणजे हा आमचा वसंता. वसंता झाला तेव्हा एकदम ठीकठाक होता, पण लहानपणी याला आला मुदतीचा ताप आणि नंतर असं झालं. नंतर बाबांनी आमच्या मंडळींची ओळख करून दिली आणि ते म्हणाले, आता सोनसळी चहा घेऊन येईल. तेव्हा आई कौसल्यामाई घाईघाईनं माझघरात आल्या. आईनी खास या निंबाळकरांसाठी ओल्या नारळाच्या करंज्या, ओल्या नारळाच्या साखरेच्या पाकातल्या वड्या केल्या होत्या. सोबत तिखटाचा सांजा आणि चकल्या होत्या. आई आणि माईनी मंजीकडनं सगळ्यांना फराळाचं दिलं. शेवटी मी चहाचं तबक घेऊन दिवाणखान्यात आले. तिथे एकदम स्तब्धता पसरली. सगळेजण माझ्याकडे आवासून बघत राहिले होते. पण त्यावेळी मला फक्त एकच नजर बोचत होती, ती म्हणजे त्या कंकाल बाबाची.
मला बघताच प्रतापराव एकदम आवंडा गिळत आपलं भान हरपून म्हणाले, आई अगं ही तर कल्पनेपेक्षा सुंदर आहे. मी मान खाली घातली आणि मला अचानक वाटलं की ते कंकाल बाबा मला जवळून हुंगतायत. मी कुणी काही विचारण्याच्या अगोदर घाईघाईनं आत आले. बाबा म्हणाले, तुम्हाला सोनसळीला काही विचारायचं आहे का? प्रतापराव एकदम म्हणाले, तिला गाणं येतं का? त्यावेळी धनाजी निंबाळकर एकदम प्रतापकडे बघत म्हणाले, आता विनाकारण चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण विवाहाबद्दल बोलू. आम्हाला तुमची कन्या पसंत आहे. तिचे जे काही अशुभ ग्रह असतील ते सगळे ग्रह आमचे गुरुजी शांत करतील. आता या सर्व अशुभ ग्रहाच्या विधीसाठी मुलीचे आजोबा ओंकारेश्वर, त्यांची जन्मकुंडली आणि मृत्यूची तिथी, तसंच त्यांचं पंचांग आणि काही महत्त्वाचं असेल तर ते आपण आमच्या गुरुजींना आत्ताच द्या. आणि बाबांनी माझ्या आजोबांची जन्मकुंडली, मृत्यूची तिथी तसंच त्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या एका लहान फोटोसकट आणून धनाजी निंबाळकरांकडे दिल्या. तेव्हा धनाजीराव बाबांना म्हणाले, तुमची मुलगी आमच्या प्रतापनं अगोदरच पसंत केली होती, आता ती आम्हालासुद्धा पसंत आहे. आम्हाला फक्त मुलगी, एक तांब्याचा पैसा आणि नारळ एवढं बास. लग्न आमच्या निंबाळकरांच्या हवेलीत होईल आणि त्या लग्नाला फक्त घरची मंडळी येतील, तुम्हीही कुणा आयऱ्या गायऱ्यांना आणू नका. हे अर्थात दादूबाबांना आणि माईंना उद्देशून होतं, पण नशीब त्यांना ते कळलं नाही. बाबा शांतपणे म्हणाले की अहो, आमच्या घरचं हे पहिलं मंगल कार्यालय. त्यात सोनीला मंगळ, त्यामुळे तिची लग्नापूर्वी मंगळी पूजा, म्हणजे तिचं लग्न पिंपळाच्या झाडाशी लावून नंतर तिचं लग्न कार्य करायला लागेल. आणि पहिल्यांदा कंकाल बाबा घाईघाईत आपल्या बसक्या आवाजात म्हणाले, त्या सगळ्या विधींची काही आवश्यकता नाही आहे. आम्हाला लग्नात फक्त तिचं कन्यादान करून नारळ द्या, बाकीचं सगळं आम्ही बघून घेऊ. त्यावेळी बाबा जोरात म्हणाले की तुम्हाला त्या गोष्टीची आवश्यकता नाही, पण आम्हाला आहे. अहो, कुठल्याही मंगल कार्यात ग्रहाची शांती आधी करावी लागते. तसंच मला या लग्नाबद्दल प्रतापरावांची पसंती कळली, पण आमच्या मंडळींचं, विशेषतः आमच्या सोनीचं काय मत आहे ते बघणार आणि मी नंतर निर्णय घेणार. निंबाळकर घाईघाईत म्हणाले, हे बघा शंभूराव, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे सगळे विधी होऊन जातील, पण सोनसळीशी आमच्या प्रतापरावांचं लग्न मात्र होऊ द्या. अहो, तुमच्या मुलीला आम्ही सून नाही मानणार, तिला आमची मुलगी मानू. अहो, असं सौंदर्य आमच्या खानदानात कोणी पाहिलं नव्हतं. खरंच आमचा प्रताप नशीबवान आहे. बाबा एकदम उठत म्हणाले, अरे तुम्ही कोणी काही घेतलं नाही. तुम्ही फक्त फराळ करा, तोपर्यंत मी घरच्यांचा विचार घेऊन येतो. आणि बाबा आत आले. आजीला म्हणाले, आई, वत्सला, कौसल्या वहिनी, तुम्हाला काय वाटतंय? तेव्हाच केदार काका आत आले आणि म्हणाले, शंभू, आता विनाकारण विचार विमर्श करण्यात वेळ घालवू नको, तूच स्थळाला होकार दे. आपण या स्थळाला नकार दिला तर प्रतापरावांना हजारो स्थळं मिळतील, पण आपल्या रुक्मिणीचं काय? आजी म्हणाली की मला तरी या स्थळात नकार देण्यासारखं काही वाटत नाही आहे, कारण घराणं चांगलं आहे, मुलगा हातीपायी धड आहे. शंभू, आपण होकार द्यावा. काय ग कौसल्ये, वत्सले, तुम्हाला काय वाटतं? आणि दादू, तू रे काय म्हणतोयस? माईनी आईनी डोकं हलवलं. दादूबाबा म्हणाले, मला वाटतंय आपल्या सोनीला यो घराणं अगदी बरोबर आहे, पण मला तो साधूबाबा काही बरा वाटला नाही. आजी म्हणाली, दादू, सोनीचं लग्न प्रतापशी होणार आहे, त्या साधूशी नाही. आणि लग्न झालं की ते भूत निघून जाणार. बाबा म्हणाले, अरे पण सोनी कुठे आहे, तिचा काय विचार आहे? आजी म्हणाली, अरे ती एवढीशी काय विचार करणार? ती अगोदर म्हणते मला लग्न करायचं नाही, लग्न करायचं नाही. जा शंभू, तू त्या स्थळाला होकार देऊन टाक. बाबांनी येऊन निंबाळकरांना होकार कळवला, तसा त्या मंडळींनी सुटकेचा निश्वास टाकला. प्रतापराव एकदम बाबांना म्हणाले, अहो, मी माझ्या सोनसळीला अगदी सोन्याच्या पानाप्रमाणे जपून ठेवीन. त्या सगळ्यांनी अगदी पद्धतशीरपणे बाबांभोवतालचा फास आवळला होता. नंतर रेवतीबाई आमचा होकार ऐकून एकदम म्हणाल्या, भानू, जा बाई, त्या शंकरकडनं ते गाडीत ठेवलेलं ताट आण. भानुमती उठली, बाहेर गेली. तशी आजी मंजीला म्हणाली, म्हणजे पळ, हां, पळ पळ, बाहेर पळ, नाही तर त्या भावणीला तो हिरव्या टोचेल की ग. आणि मंजी हसत आजीच्या कानात म्हणाली, आज्जे, भामणी नाही, भानुमती. आजीनं हसत मंजीला लोटलं आणि पळ म्हणाली. थोड्या वेळानं भानुमती आली. रेवतीबाईजवळ येऊन हलकेच काही बोलली. तेवढ्यात तो मोटर चालक एक झाकलेलं ताट घेऊन आत आला. रेवतीबाईने लगबगीने उठून ते ताट घेतलं. बाबांना म्हणाल्या, सोनसळीला बाहेर बोलवा.
मी आल्यावर त्यांनी माझ्या हातात ते ताट दिलं. मी वाकून त्या सगळ्यांना म्हणजे वसंताला सोडून सगळ्यांना नमस्कार केला आणि कंकालबाबांना नमस्कार करताना काही क्षण त्यांची आणि माझी नजरानजर झाली. त्यावेळी मला क्षणभर वाटलं की कुठेतरी काहीतरी चुकतंय. मी पटकन त्यांना नमस्कार केला आणि आत निघून आले. त्यानंतर निंबाळकरांनी प्रतापरावाची शुभकुंडली काढली, बाबाजवळ दिली. नंतर लग्नाची चर्चा बैठकीत सुरू झाली. आई बाबांना हळूच म्हणाली, अहो त्यांनी चांदीचं ताट दिलंय. बाबा म्हणाले, मग ताटातला आहेर काढून घ्या, ताट परत करा. रेवतीबाई घाईघाईत म्हणाल्या, अहो ते ताट माझ्या सुनेचं आहे, ते ताट इथेच ठेवा. नंतर निंबाळकर कंकालबाबांना म्हणाले, गुरुजी आता लग्नासंबंधी सांगा. कंकालबाबा म्हणाले, हे लग्न दिवाळीच्या 15 दिवस अगोदर होईल तसा आमचा मुहूर्त आहे. आता मुलीचा तुमच्या म्हणण्याप्रमाणे लग्ना अगोदर मंगळी पूजेचा विधी आम्ही करू, परंतु आमच्या प्रतापरावांचा लग्नविधी मोरू भट करणार आहेत. मुलीच्या मंगळ आणि अशुभ ग्रहामुळे या लग्नात मंगळसूत्र बांधण्याचा विधी संपन्न होणार नाही. तो विधी आम्ही महिन्याभरात पुन्हा प्रतापरावांचं आणि सोनसळीचं लग्न करून पूर्ण करू आणि तेव्हाच ती निंबाळकरांची सून म्हणून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं जाईल. हे ऐकून बाबांनी केदार काकाकडे अस्वस्थपणे बघितलं, पण केदार काकांनी ठीक आहे असं म्हणून मान डोलावली. मला बाबांचं खूप वाईट वाटलं. माझ्या त्या अशुभ ग्रहामुळे आणि माझ्या मृत्यूयोगामुळे त्यांना प्रत्येक बाबतीत नमतं घ्यायला लागत होतं. आत्तासुद्धा त्यांना हे असं माझं लग्न पसंत नव्हतं. आमच्या घरचं ते पहिलं मंगल कार्य होतं, त्यामुळे ते साहजिक आमच्या घरी खूप हौसेनं करावं असं त्यांना वाटत होतं, पण त्यांचा नाईलाज झाला. निंबाळकर लगेच म्हणाले, लग्नाच्या 2 दिवस अगोदर हवेलीतून आमच्या मोटारी तुम्हा सगळ्या कुटुंबियांना न्यायला येतील आणि लग्न झालं की 4 दिवस सुनबाई तुमच्याबरोबर माहेरपणाला येईल. नंतर ती इथे आल्यावर आमचा प्रताप आणि ती देशपर्यटनाला निघणार. बाबा धसकून म्हणाले, म्हणजे काय, दिवाळीला सोनी माहेरी येणार नाही? सावरून घेत निंबाळकर म्हणाले, म्हणजे आमच्या प्रतापची लहानपणापासून देशपर्यटन म्हणजे आपल्या देशातली भारतातली मंदिरं तीर्थस्थळं बघावीत, वेगवेगळे देश बघावेत असं त्याला वाटत होतं. पण आम्हीच अड घातली की लग्न झाल्यावर कुठं फिरायला जायचं तिथे जा, पण अगोदर तुझी काळजी घेणारी कुणीतरी तुझ्याबरोबर असू देत. हे ऐकून बाबांनी मान खाली घातली आणि ते बघून निंबाळकर म्हणाले, अहो दिवाळीपर्यंत दोघं कदाचित परत येतील, तेव्हा ती दोघं इथे येतील. नंतर त्यांचा लग्नविधी देखील करून तो मंगळसूत्र बांधायचा विधी आम्हाला करायलाच लागेल ना. इतका वेळ हे सगळं ऐकणारी आजी एकदम पुढे सरकली आणि म्हणाली, हे बघा लिंबांनो. मंजी फिस करून हसली, पण आजी पुढे म्हणाली, मला तुमचं हे काही कळत नाही आहे. लग्नात तुम्ही मंगळसूत्र बांधण्याचा विधी नंतर करणार, त्या अगोदर सोनी कुठली मंदिरं देवळं बघायला जाणार, नंतर आल्यावर तिचं पुन्हा लग्न करणार, हे सगळं काय आहे? तुमचे गुरुजी आलेत तेव्हा तिची ग्रहशांती लगेच करा आणि रीतीप्रमाणे लग्न करा. आणि आमची सोनी लहान आहे, ती कधी घराबाहेरसुद्धा गेली नाही, ती काय आपल्या नवऱ्याची काळजी घेणार हो? अहो तिची काळजी घ्यायला तिला येत नाही, तेव्हा आमची सोनी कुठली देवळं बघायला कुठं जाणार नाही हे लक्षात घ्या. तुम्ही रीतीप्रमाणे तिचं लग्न करा, जनरीतीप्रमाणे तिला सरळ साधा संसार करून आम्हाला नातू बघू द्या, एवढा आमचा सरळ साधा हिशोब आहे. हे जर तुम्हाला मान्य नसेल तर मला आमची सोनी तुमच्या मुलाला द्यायची नाही. एवढं स्पष्टपणे बोलून आजी उठली, बाबांना आणि केदार काकांना म्हणाली, आता मी काय ते माझ्या मनातलं बोलली आहे, तुम्ही काय ते ठरवा. आणि आजी सरळ आत निघून गेली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.